श्री गणेशाय नमः. जय जय श्रीराब्दी वासा. शेषशायी कमळहंसा. नभद्री नभद्रीव वशो शोभा कमळा भासा. नभद्विशोभा कमळ भासा. सुखविलासा रमेशा. हे करुणानिधी दयावंता. दीनबंधू दीननाथा. पुढे रसाळ कवितरत्न. बोलविका रसनेसी. मागल्या जर रसळ कथन. अशी 12 मल पैतस्थान. तेथे अष्टदैवत पिशाच्या बिळवणं. युद्ध केले नाथाशी. यावरी 12 मल्हार. करुणे तीर्थ कुमार देवत. करुण्या कोकण स्थानात. कुंडाळा प्रांता डोळ गावात. येऊद्या राहिला तो ग्रामावर दुर्गालय. महाकालिका दैवत आहे. त्याचे दर्शना लवलाई. मच्छिनाथ पै गेला. ते काळिका दैवत खडतर. मूर्तिमद्द नादे मूर्तीवर. ते शिवहस्ताचे काळिकास्त्र. स्थापन केले महिषे. त्यास ते कुरुडी दैत्य वदिले. म्हणून शिवचित्त प्रसन्न झाले. म्हणे काळिका दिवैले. वरप्रदान घेई का. वेद कामना असले चित्ते. तरी वरप्रदान मागे. भगवती रे मध्ये अर्पणापती. मम कामना एकेची. तव हस्ती मी बहुत दिवस. बैसले अस्त्र संभारावस. आणि जेथे धाडेले ज्या त्या कार्यास सिद्ध करून आले मी. बहुत वृक्षा ते भंगिता शिती. मी क्षम पावले अंबिका असती. तरी माते विश्रांती सुखवासा भोगवते. मावश्य म्हणून रमारमण. ते केले तिची स्थापना. ते उग्र जाती म्हणून अद्याप आहे कली माझे. त्या काळिका दर्शनासाठी चित्त वेगळं होऊन या पोटी. मार्गलक्षण त्यासाठी संचार करीते झाला. जीव प्रति करुण्या नमन. म्हणे माय ओ आश्चर्य पण. म्या मंत्र काव्य केली निपुण. त्याला साय होई तू. तरी माझ्या अस्ति विराजून. मम कवित्वद्य करुण. त्या गोपुण्या वरदान. कार्य उदिते होई का. ऐसे मच्छिन बोलता वाणी. शोभ चढला अंतकरणी. शिवास्ते अस्त्रा लागुनी. पूर्वाश्रमी झालासे. त्यात मच्छिंद्राचे भाषण. त्या काळिका देवीने ऐकून. तेने शोभले अंतकरण. प्रळया समान जेवी. जैसा मुचकुंद श्रमणी निद्रिस्त. तैका काळ यवन गेला तेथ. निद्रा बिघडता कोदाळात प्रसाद झाला त्या समयी. की प्रल्हाद पडता परमकष्टी. विष्णू हृदयी क्रोध दाटी. प्रगट झाल्या कोरड्या काष्टी. राक्षसाला निवटाव्या. त्याचे काळिका हृदय सरिता. उचंबळी क्रोध भरिता. मच्छिंद्रा लागे मही सिंधू हरता. मिळू पाय लगबगे. की क्रोध ने वडनावळ. मच्छिंद्रा अब्जी अपराजळ. पाशु पाय उतावळ. अर्थसमय जाणून या. म्हणे नष्टा अनिष्टा पतिता. मी भाऊपणे श्रमलेश असता. त्यातही माती दुःख वार्ता. शिनुपाशी पडरा. त्वा कवित्वविद्या निर्मुण. माते वाक्षी वरप्रदान. परी वर नवे मजला. विघ्न करू आलाचे दुर्बुद्धे. अरे मी आपला भोग सारून. निवांत बसते सेवित स्थान. तै तू माते बरा गोन. शिनुपाशी दुरात्म्या. तरी आता मग लोचनी. उभा न राही जाय फिरून. नात्र आगळीक होती करणी. शासन काळा लाभशी. मी शिव करी अस्त्र. तव करी राहीन काय विचित्र. की करी कवळीन्या नरोटी पात्र. भिक्षा मागे श्रीमंत. की किंवा पितळा धातूची मुद्रिका रचली. ते हिरकणी वेडका गळली. तेवी तू ते कामना स्फुरली. सरसर परता माघारा. की वायसाचे धवळावरी. हंस बाळा करी चाकरी. तन्याने दुराचारी छुपा पाहे मम काष्टा. रावरंकाच्या पंक्ती आला परिशिष्ट त्याला. की सिंधूची कृपास्थानी ठेला. नांदत की आवडीने.
की रवी तेजाचे पाहुणी वास, दीप तेजाचे क्रियास, तन्याने शक्ती अस्त्रास, टोकरी वसती प्रारब्धे. आला विचारिता पांडित्यपण, तो अजारक्षका पुसेले कुठून, तन्याने स्फुरका जाण. आलास येथे दुरात्म्या, हा प्रतापी विनता सुत, चिल्ल ठेवून मस्त तपा तयाची समस्त करू पात, तयाची समस्त करू पात. दिवी आत येथे आलासी, अरे मी देव सुदूद्र करीचे असता, तो करी वसू हे काय भूता, तो करी वसू हे काय भूता. तू ते काय शंका बोलता, वाटली नाही दुरात्म्या, तू ते काही शंका बोलता, वाटली नाही दुरात्म्या. ते असो असं कैसे येथून जाईल लपी मुखास, नादरुजी पावशी नाश, पतंग दीपास म्हणजे. या परे मच्छर म्हणे देवी, पतंग जळे दीपासवी. परितो नव्हे माझ्या ठाई, परितो तैसे नव्हे माझ्या ठाई. प्रतापा पहा तरी आता, आगे मित्रबिंब ते असे लहान. प्रताप तेजे भरे त्रिभुवन, तेवी तुझे दाखवून वंश करीने ये समयी. आगे प्रताप तेवी पुंडसुतानी, वायुसुता दे स्विती दावणी. अक्षय ध्वजी बैसुनी, कीर्ती केली मयुरे. की अरुण मित्रा पुढी जोड, तेवी तुते दाविने चाड. तरी दत्तपुत्र मी कोड, जगी मिरविणे ये वेळी. जी म्हणे भ्रष्टा परेसा, कान फाडून तो आलासी. इतक्यानी बाया ते मज दाविसी, परी मी न भी सर्वता. हाती करकंगन, चेंद्रू आलासी बाळचर्जन. परी न भी मी इतक्याने, सरसर पडताय भ्रष्टा. अरे तुझी उत्पत्ती मज ठाक, की धीवर जाण तुझा जनक. तरी तू मत्स्य मीन धरुणी कौतुके, निर्वाह करी बा उदराचा. तरी तुझं असत विद्या निपुण, कास्या व्हावे दारिद्र्या कारण. की अंदाजी जन्मचक्षु लावण्य, की अंदाजे जन्मचक्षु लावण्य. सर्वतोपैकी दिसना, की बहुरूपी मिरवी शूरपण. तरी हे खेळापुरते निपुण, हे ते द्वंद्वाजळ सांभाळिनी. व्यवहार आव्हानी आपला. अरे माते दाविसी उग्ररूप, अरे माते दाविसी उग्ररूप. दांभिक ठका महाप्रताप, अहम कृती मनाचा पाप. मना माझी मिरविका, तू ते वाटेले मी महातोर. कि वंश केली भूते समग्र, तैसा नव्हे हा व्यवहार. शिवास्त्र मी असे उगवली दृष्टी करी वाकडी, पाडीने परमाणाची उत्तरंडी. तेथे मशका तव प्रौढी, किंमत व्यर्थ मिरवाई. आगा मशक घडना घाणी बळे, मशक घडना हानी बळे. तरी का पडेले मंद्राचळ, ते तू माते घुंगडे कवळ. निजी दृष्टी वानेसी, मचिन म्हणे ऐक देवी ऐक. बळीचे वामन मानला शपाशक, परिपरिणामी पातळ लोक. निजश्री दावेला आईच्या एकदा भद्रकाळी, चित्त व्यवधान पडले क्रोधाने. प्रताप शिखा ज्वाळामाळी. कोळपाय मचरा, मग परमक्रोधे त्याशी बोलत म्हणे, कवन प्रताप आहे तू ते. तो मज दावी मशका येते, वामन कृत्य बळी जेवी. मची म्हणे भाऊ उद्दासी, मिरवणशी स्वीकाराशी. ते मज दावी अहरणीची, परीक्षा घेईन मी तुझी. आगा तरू वाढला गगनचुंबित. परी वात शास्त्रीय चळमळत. तेवी तुते तो चिपंत, आज दृष्टी पडेल की. आगे बहु जिंकले समारांगिनी. अभिमान नग वाढविला त्यांनी. प्राब्दे करून छिन्न होईल तो. ऐकता मग भद्रकाळी, दिती जळे सिंहारुळे. प्रगड होता अंतराळी, ब्रह्मांड तेजे उजळे. शब्द करी अति अचाट, की सहस्त्र विंचूचा कडकडाट. की अनंत अर्क उदयात, महिला घेऊ मिरवला. ते भद्रकाळी अस्त्र पूर्ण,
ते एरी अस्त्र नव्हे ते समय प्रधान, एरी ते अस्त्र नव्हे ते समय प्रधान, ते देवदानोचे मरण, महिला गे मिळते ते नव्हे बोलता वाणी, माया प्रळयचा उदित अग्नी, सगळं शांतून शून्यवदनी, बक्षिणी पार आहे पंचभूता, आईसे ते सगळं पूर्ण, वासुशक्तीचा वासुशक्तीची भगिनी दारुण, पाती ऊर्ध्वगमन, तेजपुंज मिरवण्या, जो शब्द करिता ती अचाट, खचुनी पडती गिरी कपाट, मणिचर पळताळ मिळवाट, ठाई ठाई दडडती, अष्टदिग्पाळ, परम हडबडले शब्द कुतुबळ, आधी अडथडाट, कापे केवळ, माही लागे मिरवे तसे, हेलावले समुद्रजल, हालावले सक्त पातळ, मही मनी रसातळ, पायी नसे वाटते, उरगनाथ सहस्रपणी, तू चुचली स्वमूर्धनी, भाऊ पाहे सकळ अवनी, रसातळा भोगाते, ऐकून सगळं कडकडाट, वराह दंत सावरी नेटे, कुर्मी पृष्ठ आपली हाटे, महिला घेते तसे, आईचे दाय ज्याच्या झाले, मानव दानव सर्व गळाळे, विकार करून प्रकट झाले, महिला घे मिरवत, सकळ झाल्या हडबडाट, देव दचकले मै स्वर्गपेट, सोडून राहुनी वनपेट, अंतराळी मिरवती, अंतराळी कडकडाट, कधी बोले मछली नेट, म्हणे वाया येतसे अचाट, म्हणे घाला येतसे अचाट, जीवित रक्षी जोगड्या, तू व्यर्थ केली रडी, आता म्हैशी होईल रांगोळी, तरी तू स्वगुरु येणे काळी, स्मरणात मिरविका, आगा जैसे वज्रास्त करुणे, या नागाचे होते चूर्ण, त्याने तू मही करणं, शिनकरशी जोगड्या, अरे हे सगळं महीपाट, तो आज कालिगा करी सपाट, तरी आता काय पाशी वाट, मिरविसी कैसा जोगड्या. की धरा सबळ ती आंदोळणी, ती आंदोळलेली, यावरी रुळी तळी भद्रकाळी, तरी मच्छिंद्र धान्याची पिष्टवळी, आता मिरवीन जोगड्या. मच्छिंद्र म्हणे बोलशी वाणी, परी उच्चक कटकाची खाणी, दंश करती मज लागून, त्याला मारिने निश्चय, मग भस्मची कक्षपुटी करी कवळीने, भस्मचिंडी मंत्रासे आणून पोटी, वासुची मंत्री पाठ होता, भस्मचिंडी फेकली जेव्हा गणपती, तवती तत्काळ वासुशक्ती प्रकट झाली तेजस्वी, ते जैसे सहस्रार्क तेजळ, ते उदय पावता भडाग्नी गोळ, काळिका विधान तपमंडळ, निरसळ जात असे, काळिका कनक कश्यप पूजांगी, मानिनी प्रल्हाद, मच्छिंद्र जोगी, स्तंभापरी भस्मचूणी वेगी, नरसुवे प्रगडली, मग परम क्रोधा वडनाळ, भद्रकाळी ते समुद्रजल पराशय होता वेळ, गणपती जाते, ते वातास्त्र अर्का करीचे, भद्रकाळी अस्त्र शिवकरीचे, उभय ते सवार, प्रताप नगरीचे युद्धालागे मिरले, ही पाणीपाता हरिहर, की एक मित्र एक चंद्र, वाचस्पतीचे महात्म्या पर, उशिना कवी मिरवतसे, एक मेरू एक मांदर, एक वायू कुमर, ती भद्रकाळी वासावस्त्र, गगना माझी मिरवते, की जेठी माझी जरा संद, त्या भिडला भीम प्रसिद्ध, की केपी माझी सुग्रीव, द्वंद्व वाळी लागे मिरवले तसे, त्यांनी उभय शक्ती, युद्ध बिसाळ्या गगनपंथी, लोंबीज प्राण रहिती, करूपाती एकमेका, मग ते एकची दंडनाट, झाला प्रकट ब्रह्मांड स्फोट, विमानी पोळी देवता वाट, चुकारपणी मिळते, दोन्ही अस्त्र बळवंत एकमेका प्राकर्ती करीत, तेने प्रहारे भयभीत, दाय दिशा दे होती,
परी ती काळी अस्त्रदैवत तिने ग्रासिले वाजव शक्ती अति कुरहुण्या उन्मत मच्छिंद्राव चाली ते पाहुणे मच्छर करी कवळी भस्मशुटे एकादश शस्त्रात्रे रुद्रमंत्र प्रयोगी जलपतीचे तिने जिने करुण्या एकादश रुद्र प्रकट झाले महाभद्र ते जीवंद्र नक्षत्र चंद्र काळा 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 काळिकास्त्र मिरवले ते महाप्रळयकार भयंकर रूपी अनिवार ते पाच काळिकास्त्र चुकती लागी प्रवृत्ती सकळ करून नमना नमन स्तुतीत वाढून खोडून रत्न परमभक्ती स्तुतीचे कारण शृंगारे रुद्राते ते नवरत्नाचे सुगम शृंगार भूषणी मिरविती द्वादश रोध शांत होण्या महाभद्र ऐलरूपी पावले ते पावणे मजरंद वज्रास तोरे पेरित त्या साय धुमास्र महांत तेवी मिरवते तेने करून धुमाकार मावळा मित्र ताराचंद्र त्या संधीच वज्रास्त्र विजेचे परी ते चपळ काळे कधी वज्रास्त्र धरले तिने पायी आपट्टी झाली शैलांद्री मही वज्रास्त्र धरले तिने पायी आपट्टी झाली शैलेंद्री मही उत्तर दिशे कारणे तिने घाये शैलेंद्री परत निम्मा चूर झाला नेमस्त ती साक्षात देवे हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसजी रामेश्वरापासून नेमस्त आणि गुर्जर देशपर्यंत महांद्री आहे नांदत पै नसे महाराज असो असे वज्रस सरले आणि धुमास्त्र ते गिळले ते पाहुणे मच्छिंद्र वातरक्ष जलपजे ते सबळ वातरक्ष लाभले होते मच्छिंद्र कारणे ते शुक्र मंत्र प्रधान संजीवन लादले की वैशिष्ट झाला लाभ की ते विष्णूचे मिळाले स्वयं तेवी देत सुक्तिका गर्भ सुक्तास्त्र मिळाले की यमा लागे यमन साधले की दमा लागे दमन लादले ती युक्ती मच्छिंद्र शोभले देत सुक्तिका करातनं मिरवले की वज्राचं शक्र विराजमान की देवता लादले अमृतपान की देवता लादले अमृतपान तेवी दत्तने सुक्तकारत्न मच्छिंद्र मिरवले की रत्नात मंत्राळी देत कृपेचे वरदावळी भस्मुंडे योजने ते काळी प्रोक्षिता रामचंद्र तो ते मंत्राचं गुप्त काळी कधी विरोहात प्रवेश होता वात कुंठित सकळ देहाचा पै झाला तिने देवी विकळ झाली गगनावून आदळी तिने घाई अति व्यापले की विले दिसे मूर्छेने परी महा पडता ऐसे वाटले की मेरू मुदा कोचले तिने पहारे पर्वत भंगले तुरू झाले रांगोळी कित्येक सावजे झाली चूर्ण काही पळता रानोरानं जचका पावती समुच्चय वजन देवदान विस्मित असो ही आवरण अवस्था मयी निष्ठेची झाली माता श्वेतने विकळ विध्यस्त अवस्थेत मिरवली प्राणदेव पायी मग वेगळी स्मरला महाराय ते वाघवट धावण्या तरुणोपाय जाऊन पोचले कैलासा जाता श्रवणाद्वारी बोथाट सावध होय कैलासना मी की शिवकरीचे काळिकास्त्र चाट संकटात पडले तुर्दी पायी चरण मच्छिंद्रनाथाचे झाले आगमन नंदिकेश्वर सिद्धवून त्या ठाई पातला येताजे देखील मच्छिंद्रनाथ धावणे लगबगी अति त्वरित चरण कमळे कामनानित मूर्ध कमळ अर्पित असे मग शिव नंदिकेश्वर भावके कवळीला दशम करी भेटून्या हृदय प्रेमलरी आवडून धरत असे म्हणे ताणल्या ती थोर करून दावेला चमत्कार मजकरीचे काळिकास्त्र आजी जिंकले पराक्रमे नाथ म्हणे जी आदिनाथा ही तो कृपेची बोध सरिता भद्रकाशी रावणी दत्ता श्रुत केले तुम्ही माते षण्मास महाराज लक्ष्मी माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त त्या प्रसन्न फळाची दुधित माते ओपिले कृपेने शिवमणे भाव असतो आता सावध करी काळिका देवता नाद म्हणे वरत असता मनमोळी स्पर्शावा
माझे मागणे आहे किंचित देऊन या स्वामीनी करायसुत जैसे संजीवनी अर्थ शुक्र कचाचा फळला असे शुक्र कच फळला असे मग सिद्ध सर्वेशच वरमळी म्हणे वाचना उचित झाली. मग सर्वेशच वरदबळी म्हणे कामना उचित झाली. तदनुसार ते काळी लाली तू वदवत्सा नाथ म्हणे पंचवक्त्रा तो कवित करविले सावरीस पवित्रा त्या ते वर देवने वरद पात्रा काळी कास्त्र मिरवावे जैसे तवकरी बहुत दिवस वसुनी वामित केल्या कार्यास ती माझ्या वक्त्रास काळीकीने वसावे. जे जे कार्य लागे माते तदनु कार्य व्हावे सरते आणि पुढे मंत्रकार्य ते उपयोगी व्हावे जनाशी अशी रीती वरदान द्याल जरी प्रश्न होऊन तरी कामना समाधान निजदेही नांदेल. निजदेही ना दिले अवश्य म्हणून उमार म्हणा काळिका तो करी ओपिन मग परिती समय जीवित्वदान काळिक ते स्वीकारी या प्रेमी ही उमानात तो कार्याशी आहे उदित ऐसे म्हणून करतळी त्वरित भाष्य घेतली बचिरे चरणी माता ठेवणे भस्मचूर्णी घेऊन वातास्त्र मंत्र आकर्षण जळपुणी बोलदेश वगैरे पूर्ण पाठ वैकरीचा होता. भस्मचूर्णी फिकी तत्वता तेने हृदयगत होऊन येता सर्वता काळीक उठून बसली सावध होऊन दाय दिशा बाहेर आणून तो आकाश माझा कृपा सुळपाणी आपल्या दृष्टी देखीला मग लगबग येऊन त्वरित शिवपदी मोळी सज्ज करीत म्हणे महाराज आदिनाथा आजी जीवित तो केले जैसे होय सर्पसत्रात तोही मिरला अस्तिकमत व्याप्त तेवी आज मज प्राणास रक्षिता झाला आदिनाथा की भस्मासुराच्या पवनावाती आपण पडला होता व्यावृत्ती ते रक्षिले विष्णुमूर्ती कोपरते मिळले की शक्तिवाते सुमित्रा सुत पुढे होता रुग्णात विकट होती आणि म्हणतं प्रश्न त्या झालाशी की प्रल्हादाच्या कैवाराशी नरहरी धावला ती उद्देशी त्यांनी आजी तू मजपाशी मिरवलात की कृपेने ऐसे म्हणून काळे कधी वारवणं लागे पायी यावप्री म्हणे दक्ष जावाई मग मागणे महाएक देशील जरी कृपा करून तरी तुझं देईन नागरत्न दी म्हणे उमार म्हण अर्थ कोणता बोला शिव म्हणे भाऊ दिवस मम कधी विराजली आता येऊन या मच्छिंद्राचं जगोपकार असे वसावे याची मागण्या माझी आहे तो कृपा करून मज द्यावे हे वचन ऐकून महामाया गदगदा चिनलेली म्हणे महाराज पायापाशी मी म्हणून ते तुमची दासी इतकी गुरुजे धरून मानसी दान मागता हे काय जिकडे झाला तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण इतके गुरुधन दान म्हणणे उचित हे जैसे वाचपती ज्ञान चाड आजा रक्षका पुसे कोड तन्नेने माझ्या पाड जलपसी की माझा की उड्डाण करार्थी गोला स्तवी मारुती तन्नेने मम प्रवृत्ती जलपता की महाराजा की पियुष्यान मृत्यू निवारणाशी सविता झाली बळी रस की टक्क्या करता मै परिस मी विनतसे धन्याड्याला तन्नेने अर्पणा आपण पिती गोपे धरुण्याची करिता विनंती पर्याय श्राद्य सेवकाप्रती कदा काळी साजेना तरी आता असो ऐसे मान्य करीने
स्वामी शब्दाचं बोलावणे मच्छिंद्राचं जननी हृदय कवळेला म्हणे बारेक वचन शाबरी विद्या कवित जेथे जाशील माझे नाम जेथे येईल माझे नाम तेथे साई मी असे कवनार्थी असो असो कैसे मी पवरतुरी उच्चार असं ऐसे करतल भाष्य देऊन समाधानी मिळलं मच्छिंद्र म्हणे उमानात देवीने ठेवून 3 रात्र मग स्नेहपत्र बोलत मच्छिंद्रनाथा ओढले या उपरी शिवे देवीस पाणी या उपरी शिवे देवीचा पाणी मच्छिंद्रनाथा कृपे उपुनी अति गौरवे शुलपाणी स्वस्तानाचे जाते मग मच्छिंद्रनाथ देवी बोलून या स्वस्तानाच येत शिवे पाते काल्यास मच्छिंद्रा भेटून या वृत्तीतून मच्छिंद्रनाथ उत्तरपंथी न गमन करीत समुद्रतीरी हरीश्वर दैवत गदातीर्थ पातला गदातीर्थ करुणे स्नान येत हरीश्वर दर्शना करणे ती कथा वर्तले रसाळपूर्ण पुढले अध्याय वधू आता शिवसूत वीरभद्र महाजेठी प्रताप रुद्र तयाची बेटा नाथ मच्छिंद्र समारंगी मिरवती आस्वादी येऊन या प्रसंग आता भावे पूजिली काळी देवता तरी पत्नी प्रसंग उपयोग होता मुष्टी निवारण पडेल पुढे मंत्रपुष्टी दृष्टी बाधा न करी त्याच्या पाठी कुडे चेडे जारण लोटी मरण भीती भा देना हा अध्याय नित्य पठण करील तो इतक्या भयापासून आणि हा अध्याय घरी पाळेल कधी पिढा त्याची न होय आणि कोणासही जगा आव तोता काळी पुष्टी बाधा होता त्यात प्रसंग श्रेणी पडता चम होईल पृष्टी ऐसे गोरशकतन वदला आहे किम्यागा गिरी ग्रंथात तरी जन हो विश्वास धरुणी ग्रंथी संग्रही पाळावा हा ग्रंथ मनाला उगलाचं वाणी तरी नोये आहे अमृत संजनी सिद्धाची वागवणी गोरू शकते तरी विश्वास ठेवू धोरणी चित्ता प्रचिती घ्यावी पठण करता नाहीतरी गंध उगाज निंदिता दोषा माझी पडा लगे याप्रे अर्थार्थी उग्याची निंदाल ग्रंथाप्रती तयाचा नाश निर्वेश हो पाहुणे शेती यमपुरी वसेतो तरी श्रोते भाविक जन आम्हा सांगतो एकच वचन भाविश्वास करा रोण सकळ स्वार्थ पुरविले की जो विश्वासावर स्वार झाला तो सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जगे मिळले संतसनी विश्वासू ती जगा माझी धुंडीसुत मालो नरही वंशात विश्वसे झाली ब्रह्मी व्यक्ती संतपणी महाभारत स्वस्थिती भक्ती कथा सार समस्त गोरश सदा परिषद भाषण 6ष्टमाध्याय गोळा श्रीकृष्णाप्रती शुभवतो शिरस्तो रेकॉर्ड पोच